नमस्कार. आज आपण डेरिव्हेटिव्हजमधील फ्युचर अँड ऑप्शन्सबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपण हे समजून घेतलं होतं की ह्याचे दोन प्रकार आहेत यात, फ्युचर अँड ऑप्शन्स, आणि ह्याची व्हॅल्यू ही दुसऱ्या एका वस्तूवर डिपेंड असते. तर सर्वात आधी आपण फ्युचर्सबद्दल जाणून घेऊया. तर फ्युचर मार्केट म्हणजे बायर्स आणि सेलर्समधलं एक कॉन्ट्रॅक्ट असतं. फ्युचर्समध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर यामध्ये आपल्याला लॉट साईज खरेदी करावी लागते आणि तुम्ही किती लॉट घेता ह्यावर त्याची प्राइस डिपेंड असते. तर या लॉटमध्ये 3 प्रकार असतात. तर ह्या 3 प्रकार कसे आपण ओळखायचे, तर ह्याला तिघांना वेगवेगळी एक्सपायरी असते. तर ह्याची एक्सपायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते, एव्हरी लास्ट थर्सडे. म्हणजे समजा आता सप्टेंबर चालू आहे तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्या कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी असते. त्याला नियर मंथ कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. तर मिडल मंथ कॉन्ट्रॅक्ट आणि फार मंथ कॉन्ट्रॅक्ट असतात. आता समजा मी मगाशी सांगितलं सप्टेंबर, तर सप्टेंबरमध्ये जी एक्सपायरी असेल शेवटच्या गुरुवारी ती नियर मंथ. ऑक्टोबर महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी जी एक्सपायरी असेल ती मिडल मंथ आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जी एक्सपायरी असेल ती फार मंथ कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. तर या 3 टाईपच्या फ्युचर्समध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तर आता मी जे सांगितलं तुम्हाला नियर मंथ, मिडल मंथ आणि फार मंथ, ते आता तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये या दिसत असेल रिलायन्सच्या. तर असे 3 प्रकारचे फ्युचर्सचे स्क्रीनशॉट मी इथे शेअर केलेले आहेत. तुम्ही तुमचं ब्रोकर ओपन करून त्यामध्ये देखील हे चेक करू शकता. तर हे लॉटमध्ये ह्याची ट्रेडिंग केली जाते. समजा आता तुम्ही रिलायन्सचे शेअर घेतले असतील तर प्रत्येक शेअरमध्ये प्रत्येक लॉटमध्ये तुम्हाला 250 शेअर्स घ्यावे लागतात. तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे लॉट्स अवेलेबल केलेले असतात. तर तुम्हाला अशा लॉट घेऊन ह्याची ट्रेडिंग करावी लागते. हे सगळं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली पाहाल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपवर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये लॉग इन करून, तेव्हा तुम्हाला हे व्यवस्थित समजून येईल. तर आता डेरिव्हेटिव्ह मार्केटचा दुसरा प्रकार आहे ऑप्शन्स. तर ऑप्शन्सला फ्युचर मार्केटचा ॲडव्हान्स व्हर्जन देखील म्हटलं जातं. बरेचसे लोक हे ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात. तर यामध्ये देखील 2 ऑप्शन आहेत. एक आहे कॉल ऑप्शन आणि एक आहे पुट ऑप्शन. तर आता कॉल ऑप्शन काय ते आपण समजून घेऊया. तर कॉल ऑप्शन म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केट वरती जाणार आहे किंवा एखादा शेअर वरती जाणार आहे, तेव्हा आपण कॉल ऑप्शन घेतो, म्हणजे सीई. तर त्यासाठी तुम्हाला मार्केटचा व्यवस्थित ॲनालिसिस करावा लागतो, फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, आजूबाजूच्या न्यूजवर लक्ष ठेवावं लागतं, दैनंदिन घडामोडी कुठल्या कुठल्या चालू आहेत त्यावर लक्ष ठेवावं लागतं. तेव्हा त्यानुसार तुम्ही हा मार्केटचा अंदाज घेऊ शकता. तसंच आता सेकंड ऑप्शन आहे तर पुट ऑप्शन. पुट ऑप्शन हे कॉल ऑप्शनच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, पूर्णपणे ऑपोजिट आहे. तर जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केट किंवा एखादा शेअर खाली जाणार आहे, तेव्हा आपण पुट ऑप्शन बाय करतो. तर आता आजूबाजूच्या घडामोडी अशा चालू आहेत की ज्यामुळे आपलं मार्केट सध्या खाली जात आहे. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये होत असलेलं रिसेशन, त्याबरोबरच RBIच्या होत असलेल्या काही अनाउन्समेंट्स, यामुळे आपल्याला मार्केट सध्या खाली जाताना दिसतंय. तर आता समजा तुम्ही वाटत असेल तुम्हाला की मार्केट खाली जाणार आहे आणि तुम्ही पुट ऑप्शन बाय केला, पण काय झालं, मार्केट वर गेलं, तर काय होतं, तुम्हाला लॉस होतो. तर यामध्ये रिस्क थोडी जास्त आहे, कारण मार्केट कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. कॉल आणि पुटचे ऑप्शन तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये लॉग इन करून ऑप्शन्स चेनमध्ये सर्च करू शकता. तिथे सीई आणि पी असे 2 ऑप्शन्स असते, त्यावरून तुम्हाला ओळखता येईल. तर ह्याची एक्सपायरी देखील प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते. ह्याच्यामध्ये वीकली एक्सपायरी देखील असते. जेव्हा तुम्ही ऑप्शन बाय करता तेव्हा त्याच्याबरोबरच त्याची एक्सपायरी डेट मेन्शन केलेली असते. तर हे सगळं ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची, ह्याच्यामध्ये ट्रेड कसं केलं जातं आणि ह्याच्यामध्ये कमी कॅपिटलमध्ये जास्त अर्निंग कशी करता येते, हे तुम्हाला एका वेगळ्या कोर्समध्ये शिकायला मिळेल. ऑप्शन ट्रेडिंग म्हणून एक वेगळा कोर्स येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व शिकता येईल. आजचा होमवर्क हाच आहे की तुम्ही फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे जे कॉल असतात ते डीमॅट अकाउंटमध्ये जाऊन चेक करायचे की ते कसे असतात, कोणत्या प्रकारचे असतात, त्याची एक्सपायरी कशी मेन्शन केलेली असते, हे तुम्हाला डीमॅट अकाउंटमध्ये तुमच्या पाहता येईल.
थँक्यू.